इतका क्रिस्पी व पौष्टिक मुगाचा डोसा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। डोस्याचे पीठ फर्मेंट करण्याची अजिबातच गरज नाही। नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मी मध्ये आज बनणार आहे हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा। तो तुम्ही वेट लॉससाठीही खाऊ शकता। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा डोसा चवीला इतका छान लागतो ना की तुम्ही तांदळाच्या डोस्याच्या ऐवजी मुगाचा डोसा नेहमी करून खाणार। 1 कप इतके मूग घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये 1/3 इतके तांदूळ घालायचे आहे। 1 चमचा उडदाची डाळ घालायची व स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाणी वतायचं। त्यानंतर आपल्याला थोडे मेथीचे दाणे घालायचे व भिजण्यासाठी संध्याकाळी ठेवून द्यायचं। सकाळचे 6-6:30 वाजले आहेत। त्यानंतर सकाळी मी पाहिले तर मूग आपले फुगून डब्बल झालेले आहेत। हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। त्यानंतर यामध्ये घालायचे 2 मिरच्या, थोडंसं अद्रक आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बारीक करून झाल्यानंतर ही पेस्ट मी एका पातेल्यामध्ये ओतून घेते। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी मिक्स करून घ्यायचं। बॅटर किती आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घालून पुन्हा बॅटर मिक्स करून घ्यायचं। इनो, सोडा वगैरे फर्मेंट होण्यासाठी घालण्याची अजिबातच गरज नाही। लगेच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचं आहे। तर मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि तो छान असा गरम झाला आहे। त्यावरती मी थोडा थंड करण्यासाठी पाण्याचा शिंतोडा देऊन पुसून घेते। त्यानंतर थोडं तेल लावून घेऊन डोस्याचं बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तव्यावरती बॅटर ओतायचे आणि अशा प्रकारे डोसा आपला पसरवून घ्यायचा। डोसा तुम्हाला जर क्रिस्पी हवा असेल तर मंद आचेवरतीच डोसा भाजून घ्या। त्यामुळे डोसा आपला इतका क्रंची आणि क्रिस्पी होईल ना की सर्वांना आवडेल। डोस्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। डोस्यासोबत जी मी चटणी घेतली आहे ती कोबीची चटणी आहे। याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि तो नक्की पहा। त्यालाही लाईक करा, कमेंट करा। कोबीची चटणी इतकी अप्रतिम लागते, ओल्या खोबऱ्यासारखीच लागते, पण कुणालाही ओळखणार नाही। तीही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।